आता अशी सुरुवात बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा नेमका काय विषय. तर विषय होता भाऊनो डेंजरस. कारण की होणार होतं लातूरमध्ये पीके प्लस साऊंडचं नेक्सा कॅबिनेटमधल्या 4 फुट्या हत्याराचं लॉन्चिंग. आणि ह्या इव्हेंटसाठी स्पेशली आपण चाललो होतो 32 शिराळा ते लातूर, आणि ते पण बसनं. आता बसनं का आणि काय झालं, मी तिथं लोकेशनवर पोहोचलो की नाही, साऊंड का बंद झाला आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये कळतीलच. पण एवढा विषय होता की जेवढं किलोमीटर मी गेलो तितक्या वेळात मला साऊंड ऐकणे गरजेचं होतं. पण पुढं काय झालं हे तुम्ही आता या ब्लॉगमध्येच बघा. आणि पहिल्यांदाच आयुष्यात असा ब्लॉग मी एक्सपिरियन्स केला आणि असा ब्लॉग तुम्ही बघणार आहे. सो लेट्स गो. स्वागत आहे तुमचं पीके प्लसच्या या खतरनाक ओपनिंगच्या अजब गजब ब्लॉगमध्ये. काय सीन आता असं आहे, मी ऑलमोस्ट पोचतोय सोलापूरमध्ये. अजून नाही, इथून 100 किलोमीटर सोलापूर आहे. पण भाऊन असला हाल व्हायला लागले ना, डेंजर नको वाटायला लागले बसनं. मी कधीच आतापर्यंत बसनं कुठे ट्रॅव्हलिंग केलं नव्हतं शोसाठी, पण आज करावं लागते. आणि इतका घाण एक्सपिरियन्स आहे ना, ते स्लीपर असले की कसं निवांत आपलं सिंगल जायचं ते, असं पब्लिक ट्रान्सपोर्ट नको वाटते. पहिल्यांदाच चाललंय, पण असू दे, हा पण एक्सपिरियन्स पाहिजे. मला वाटतं 3 पर्यंत मी लातूरमध्ये पोचेन आणि त्याच्यानंतर तिथून 2 तास, अजून टोटल 7 ते 8 तासाचं ट्रॅव्हलिंग करायचं आहे. काही बोलल्याने रात्री लगेच मला इथून पुण्याला पण निघायचं आहे. असं सीन आहे. आजचा ब्लॉग मी असा स्टार्ट करतोय, ऍडजस्ट करा. कारण की हे लय, आणि इकडं लोकेशन लय भारी आहेत. हायवे वगैरे एकदम असा क्लास आहे. मजा आली हायवे वगैरे बघून. आपण ट्रॅव्हलिंगचा फक्त कंटाळा येतं. सो आता किती वाजता पोचते बघू, कारण की मला पोचायला वाजतील मे बी 5-5:30 वाजणार. त्याच्यानंतर तिथून फ्रेश होऊन 6 वाजता लोकेशनवर जाईल. पीके प्लस ओपनिंग लक्षात राहील काय, म्हणजे अचानकपणे डीजे सनी कॅन्सल झाला आणि अनिल दादांना पण सेटअपचं काम असल्यामुळं अनिल दादा पण कॅन्सल झाला, असा सीन झाला. त्यामुळे मला हे आज हे करायला लागले. नाहीतर मी निवांत ट्रॅव्हल्सनं आलो असतो. पण असू दे, काही विषय नाही. आता मी थोडंसं खाल्लंय वगैरे आणि पोचतो. सोलापुरात पोचल्यावर तुम्हाला दाखवतो, कारण तिथून आपल्याला बस चेंज पण करायचे. सो तिथंच भेटतो. लेट्स गो. तर काय, अजून एक मुद्दा, मी लाजमोडा झालोय. मी कुठं पण बसून व्हिडिओ करू शकतो. वन साईड. आता मी हॉटेलच्या जवळ बस थांबल्या, हायवे, आणि इथंच बसून मी व्हिडिओ करतोय. आधी लाजायचो, आता वन साईड लाज मोडल्या तुमच्या आशीर्वादामुळे. सगळं सांगायचं होतं की पीके प्लस कॉम्पिटिशन सेटअप आहे, फुल कॉम्पिटिशन सेटअप असणार आहे नेक्स्टचा कॅबिनेटचा. आधी पीके आउटलाईन म्हणून होता, पण त्याचं नाव आता चेंज करून पीके प्लस केलंय. सो ह्याच ओपनिंगला मी आलतो आणि अनिल दादा, प्रवीण दादा, डीजे सनी हे सगळेच लोक येणार होते. पण आता बघताय तुम्ही माझीच किती धावपळ चालली. मीच ह्या 15-20 दिवसात किती ओपनिंग केलं, आणि इथून पुढे पण आपल्याला ओपनिंग आहेत. त्यामुळे त्यांना पण काम आहेत, कंपनीमध्ये काम आहे, सेटअप डिस्पॅच होणार आहे. सो त्यामुळे त्यांना येता आलं नाही, असं सीन झाला. त्यामुळे आपण आज पब्लिक ट्रान्सपोर्टने येते. कारण की लातूरला जाय भावाला आमच्याकडून कोल्हापूर साईडकडून एकच ट्रॅव्हल्स आहे, ती पण रात्री 12ला आमचं फिक्स नव्हतं. त्यामुळे मी सकाळी उठून आता निघालोय. सो लेट्स गो. हेच होतं की आहे तर मजा येत्या मला सिंगल फिरायला आणि सिंगल ब्लॉग करायला ना, लय मजा यायला लागली. जर ते माझं सक्सेसफुल झालं ना, जे मी मोठं ब्लॉगचं चॅनलचं म्हटलं माझ्या, ते तर मी जंक्शन विषय करून टाकेन. इतका मी फिरेन आणि इतका एकटा असल्यावर मला भारी वाटते ना, की मजाच येते. पाठीमागं बघू शकता हायवे कसला भारी, टोल प्लाझा आहे कोणता तर. सो आता भेटतो. हे सांगायचं होतं, पीके प्लस हाय सेटअप, कॉम्पिटिशन सेटअप आहे, ब्रँड नाही. कारण की आपण बरेच दिवस झालं ब्रँड. ओ ब्रो, त्याचा काय विषय, का तोंड असं करून बसलाय? बुक लागली ब्रो, बुक लागली ब्रो. माझ्याकडे पण नाही काय, आता नाही तुम्ही दिलं असतं. It was at this moment that he knew he fucked up. 1 hour later. काहीच मगाशी सीन काय झाला, मी बसलो तिथं व्हिडिओ करत आणि बस तिथनं निघून आली. ते ड्रायव्हर ओळखीचे होते, त्यामुळं थांबवलं. आणि फायनली इतका त्रास होतोय ना पब्लिक ट्रान्सपोर्टनं, कधीच जाऊ नका. सॉरी एसटी महामंडळ, पण आज वाट लागली. फायनली मला एक चांगली बस आता भेटल्या. बघू शकता सोलापूरमधून एक इलेक्ट्रिक आहे ही गाडी बहुतेक का. आता मजा येईल जायला, पण आता वाजले आहेत 5 वाजले आहेत. त्यामुळे मला जायला वेळ होणार आहे, कारण की अजून इथून 2 तास ट्रॅव्हलिंग आहे. जे सकाळपासून कमीत कमी 10 तास झाले ट्रॅव्हलिंग करतोय मी, आणि अजून इथून 1-1.5 तास लागणार आहे. खतरनाक दिवस आहे आजचा. पण थोडी रिलीफ, एसी भेटल्या आणि इलेक्ट्रिक भेटल्या, त्यामुळे इथून तर मी फास्ट जाईन आणि आरामात जाईन. सकाळपासून डब्यात न होतो अक्षरशः. असू दे, चला लेट्स गो. पीके प्लस लय कष्टाने यायला लागले. लाईक करा, शेअर करा. मी पोचतो आता सोलापूरमधून लातूरमध्ये. लेट्स गो. त्या हालानंतर जेव्हा असं सुकून भेटतो ना एसीचा, मजा येते. सकाळी बघा 8:30 वाजता घरातून निघले, 5 वाजलेत.
अजून इथून 120 किलोमीटर जायचं आणि असल्या डब्यात आलोय मी सकाळपासून. आता फायनली जरा काय तर चांगली बस भेटली, म्हणजे कडक बस भेटली, AC प्लस चिल वाटतात. फक्त आता कधी पोचते हे टेन्शन आहे. 7 वाजेल. 1 hour later. गाईज जगा वेगळं ओपनिंग झाले. मी 7 वाजलेत तरी पण अजून ट्रॅव्हलिंगच करतोय बघा. आता कधी पोहोचणार, मी तर रेडी आहे. 10-20 किलोमीटर राहिलंय, बघतो आता कधी पोहोचतोय आणि कधी न्यायला येतात. 7:30 वाजून गेलेत, मला अजून पोहोचायला अर्धा तास लागेल. 8 वाजता मी ओपनिंगला चाललोय. नेक्स्ट लेवलच आजचा सीन झालाय दिवसभराचा. तरी पण मी तुम्हाला फ्रेश दिसत असेल, एनर्जी ऑन टॉप ब्रो. फाटून हातात आल्या ट्रॅव्हलिंगमुळे वगैरे दिवसभर, पण तरी पण एनर्जी ऑन टॉप. शो मस्ट गो ऑन असा विषय. काम आहे तो करना पडेगा. आणि इथूनच मला रात्री पुण्याला पण निघायचं आहे. सो जरा एकटिक आहे पण मजा येते, असू दे. आता मी फोन करतो त्यांना, घ्यायला येतील ते आणि दाखवतो जाऊन. साऊंड तिथं चालू झालाय पण ते आपल्यासाठी थांबलंय असं मी ऐकलंय. सो बघतो मी तिथं पोहोचतो आणि तुम्हाला भेटतो लगेच. तोपर्यंत मी तर भावानू फायनली 11 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आपण पोहोचलोय लातूरमध्ये. आणि हे 2 भाऊ आणि हा भाऊ आपल्याला घ्यायला आले. आणि यांची SS लाईट आजच्या शोला एंट्री लाईट आहे. सो त्यांच्या पेजला वगैरे फॉलो करा. आणि मी जसं सांगितलं असं इतकं आतापर्यंत कोणत्या शोला ट्रॅव्हलिंग केलं नव्हतं. 11 तासाचं ऑलमोस्ट ट्रॅव्हलिंग झाले. सकाळी मी 8:30 निघलेलो, आता 8 वाजलेत तरी मी अजून लोकेशनवर नाही पोहोचलेलो. पण असं दे, काय विषय नाही. भाऊ आलेत घ्यायला, आता जाऊन शूट करूया. ती इतक्या लांब ट्रॅव्हलिंग करून यायचा पण विषय तसाच आहे, कारण की नेक्स्ट कॅबिनेटचा फुल कॉम्पिटिशन सेटअप आपल्याला बघायचा आहे. सो पोचतो मी तिथं जाऊन तुम्हाला सेटअप वगैरे दाखवतो. बाकी घ्यायला आलेत त्या भावांना सगळ्यांना इथं. सो चला मी साऊंड पिशी जाऊन तुम्हाला भेटतो आता. काय जंक्शन विषय झालाय, मी पोहोचलोय आणि ओपनिंग बंद झालं. आणि आधी भाऊ आहेत आपले लातूर साईडचे युट्यूबर आहेत ते. आधी युट्यूबर म्हणून पेज आहे ना तुमचं, लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यांच्याकडूनच आपण आज व्हिडिओ घेणार आहे, कारण की मी जस्ट इथं पोहोचलोय, डायरेक्ट ओपनिंग बंद. सेटअप बघायला घेतलं, पहिल्यांदा असं ओपनिंग झालं असं. स्वतः मला तर सेटअप नाही काय भेटला, पण आपण व्हिडिओज घेतोय आणि त्याच्यावर थ्रू ब्लॉग बनवतो. बाकी आता काय होतं बघतो, तुम्हाला ओनर्सला वगैरे गाठ घालून देतो आणि भाऊंच्या पेजला फॉलो वगैरे करा, काय विषय नाही. आता झाला सीन असा, एवढ्या दिवसभराच्या धावपळीनंतर जेव्हा मी तिथं 8 वाजता पोहोचलो तर मला असं समजलं की साऊंड चालू होऊन ऑलमोस्ट 2 तास होत आले. आणि मी ज्यावेळी पोहोचलो त्याच वेळी बरोबर पोलीस डिपार्टमेंटने साऊंड बंद करायला लावला. तुमच्या भावाला इतक्या 12 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर तो एक कॉम्पिटिशनचा साऊंड ऐकायला मिळणार नव्हता. माझ्यापेक्षा दुःखी त्यावेळी मला तर वाटत नाही साऊंडच्या ओनरशिवाय दुसरं कोण असेल, कारण की एवढ्या लांबचं ट्रॅव्हलिंग करून गेल्यानंतर प्रमोशन पेमेंट ह्या गोष्टी वेगळ्याच, पण तो साऊंड ऐकायला न मिळणं ह्याच्यापेक्षा मोठं दुःखाची गोष्ट कोणतीच नव्हती. पण असू दे, जो होत आहे आजचे केले होत आहे. आपण तिथंच असलेल्या आपल्या मित्रांकडून, आधी युट्यूबर असेल किंवा अजून लोक असतील त्यांच्याकडून हे काही साऊंड चेकचे व्हिडिओज घेतले. आता तुम्ही ह्याचा एन्जॉय घ्या आणि त्याच्यानंतर मग आपला व्लॉगचा एंड कसा होते ते ह्या व्हिडिओमध्ये बघा. सफल कैसे होगा
ठिकाणी पुन्हा हार्दिक स्वागत आहे. याला म्हणतात ग्रँड ओपनिंग पीके साऊंड लातूरवाला ओरिजिनल पाटलाचा पैलवान म्हणतात याला. ठिकाणी हार्दिक स्वागत. हे नेक्स्ट म्हणतात याला. लातूरवाला भाषा याला म्हणतात ओरिजिनल पाटलाचा पैलवान. आमच्याकडे ब्रँड पण असतं आणि कॉम्पिटिशन पण असतं. राडा होणार हे पीके म्हणतात याला. लातूरवाला भाषा सोन्यावाने शब्द देते सवा तोळा ग, तुला सोन्यावाने शब्द देते सवा तोळा ग. लागी नको लागू तुला उघड भोळा ग, लागी नको लागू तुला उघड भोळा ग, लागी नको लागू तुला उघड भोळा ग. हा क्लोजिंग सीन्स. गाईज आता वाजले आहेत रात्रीचे 11 आणि मी आहे लातूर पुणेच्या कुठल्या तर रोडवरती. मला एक्झॅक्ट माहित नाही, पाठीमागं ट्रॅव्हल्स आहे आणि मी निघायला चाललोय. आणि सीन मोठा झालाय, गेम मोठी झाल्या, कारण की साऊंड बंद झाल्यानंतर मी पोहोचलेलो. मला साऊंड ऐकायलाच नाही भेटला, पण तरी पण तिथं रिझल्ट होता तो साऊंड बद्दल खतरनाकच आलाय. सो बघू आता. मी माझ्या ह्यानं लय म्हणजे भयंकर ट्राय केलं. ह्या ओपनिंग सारखा त्रास कधीच कुठल्याच ट्रॅव्हलिंगला मला नव्हता झाला. सो मी ट्राय केलं तर माझ्या ह्यानं, पण पोचलोच नाही. मी काय करू, कारण की मला लेट समजलं की आपल्याला वेगळं नियोजन होतं इकडे यायचं, पण आलो वेगळं नियोजन. तुम्ही बघितलं असेल बसनं आलं, पण ट्राय तर केलता. पण असू दे, ठीक आहे, काय विषय नाही. जे झालं ते झालं. मी आता बाकी सेटअप बद्दल वगैरे रूममध्ये जाऊन बोलतो डायरेक्ट पुण्यात पोचून, कारण की मला उद्या पुण्याला शो आहे अण्णाभाऊसाठी जयंती.